रोज रोज भाजीला काय बनवायचं अजिबात सुचत नाही आणि काहीतरी पोटभरीचं हवं, झटपटसुद्धा तयार होणार हवं. तर अशा पद्धतीची ही काजू बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अतिशय सोपी, घरी असलेल्या साहित्यापासूनच बनली जाते. तरी ते सर्वात अगोदर मी 3 कप जे आहे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून साधारण अर्धा तासभर आपण याला भिजवत ठेवूया. याने काय होतं, तांदूळ छान पद्धतीने फुगतो. त्यानंतर तांदळाची लांबीसुद्धा वाढते आणि तांदूळ छान असा मऊसूत भिजलासुद्धा जातो, त्यामुळे पटकन शिजतो. तर तुमच्याकडे खूप जास्त वेळ नसेल तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी नक्की भिजवा. त्यानंतर तांदूळ भिजवत ठेवला. आता हा तांदूळ साईडला ठेवूया, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. तर इथे विशिष्ट अशा भाज्या वगैरे काही कट करायचे नाही आपल्याला. तर तांदूळ इथे भिजलेलं. त्यानंतर इकडे कढई तापवायला ठेवली. कढईमध्ये मी साधारण 1 पळी जे आहे तेल घातलं, थोडेसे 4-5 लवंग, त्यानंतर 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची, थोडे 1 दालचिनी तुकडा, त्यानंतर थोड्याशा 2-3 ज्या आहे हिरव्या विलायच्या घातल्या. नक्की घाला, फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि हा जो आपला तांदूळ आहे भिजलेला त्यावरचं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि शिल्लक राहिलेला जो तांदूळ आहे तो यामध्ये घालून घेऊया. आता तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये जो आहे साधारण 80% शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळं इथे आपल्याला खूप जास्त तांदूळ शिजवायचं नाही, 80% तांदूळ या ठिकाणी शिजवायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जो आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे तांदूळ जो आहे एकामेकाला चिकटत नाही. आणि हा बासमती तांदूळ असल्यामुळे छान असा मोकळा, त्यानंतर खायलासुद्धा चवदार होतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरा तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, याला छान अशी एक उकळ यायला लागली होती. तर तांदूळ मी पलीकडच्या गॅसवर ठेवला, अलीकडे कढई ठेवली ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी साधारण 2 चमचे साजूक तूप घातलं. त्यानंतर 1 पळी तेलसुद्धा घातलं. तेल आणि तुपाचं जे कॉम्बिनेशन असतं ना, त्याची चव खूप छान लागते. त्यानंतर साधारण 20 ग्रॅम किसमिस घेतली. चमच्याने म्हणाल तर 3 चमचे किसमिस होती, म्हणजेच काय मनुके. तर मनुके याला तळून घेऊया आपण, कारण आपल्याला हे थोडेसे नंतर वरून गार्निशिंगला लागणार आहेत, त्यामुळं तळून घेऊया. आता हे बेदाणे किंवा मग मनुके तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, मध्यम फ्लेमवर तळून घ्यायचे, कारण हे खूप पटकन तळले जातात आणि तळालासुद्धा किंवा मग जळलेसुद्धा जातात. त्यामुळं तळताना थोडीशी काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने हे जे बेदाणे आहे संपूर्ण तळून घेतले. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्यानंतर इथे काही खडे मसाले घालू. जसे तर आपण भातामध्ये सुद्धा घातले, पण तमालपत्र, 1 दालचिनी, 1 स्टार फूल, 1-2 मिरे, 1-2 लवंग असे थोडेसे खडे मसाले घातले. नको असेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल, तमालपत्र घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर साधारण चमचाभर ठेचलेला लसूण घातला. चव अप्रतिम येते, नक्की घाला. त्यानंतर याला छान असं 2 ते 3 मिनटं जे आहे तेला आणि तुपामध्ये छान असं परतवून घेतलं. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे पातळ उभे चिरून घेतलेले होते, ते सुद्धा घातले. जसं की मी तुम्हाला म्हणले की या बिर्याणीसाठी आपल्याला विशिष्ट अशी काही भाज्यांची वगैरे तयारी करायची नाही आहे, फक्त कांदाच लागणार आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर कांदासुद्धा छान पद्धतीने 4 ते 5 मिनटं जो आहे तळून घेतला. खूप जास्त मऊसूत पडता कामा नये, थोडासा जो काही क्रंच आहे कांद्यामध्ये तो राहिला पाहिजे त्यामुळं. तर हे बघा, कांदा छान असा मऊ झालेला आहे आणि मऊ म्हणजे कांदा जो आहे छान असा तळला गेलेला आहे, खूप जास्त मऊ झालेला नाही आणि एक एक कांदा दिसेल असे इतके मोकळे झालेले आहे. इकडे आपला तांदूळसुद्धा शिजतोय, त्यालासुद्धा मधून मधून हलवायचं, म्हणजे तांदूळ जो आहे एकामेकाला चिकटणार नाही. त्यानंतर इथे मी साधारण 50 ग्रॅम काजू घेतलेले आहे. हवं तर तुम्ही याच्या पाकळ्यासुद्धा करू शकता किंवा मग असे जरी घातले तरीसुद्धा चालेल. आता काजू शेवटी घालायचे, कारण काजू खूप लवकर तळले जातात, त्यामुळं खूप जास्त तळले जाऊ नये म्हणून कांदा घातल्यावर काजू घालायचे. आणि काजू घातल्यावर सुद्धा साधारण 5 ते 7 मिनटं जे आहे परतवून घ्यायचे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, पाव चमचा हळद खूप जास्त अजिबात घालायची नाही, कारण इतका पिवळसर असा रंग आपल्याला नको आहे. त्यानंतर सुके मसालेसुद्धा यामध्ये छान पद्धतीने परतवून घेतले अशा पद्धतीने.
आणि हे सुके मसालेसुद्धा छान पद्धतीने फ्राय करून घेतले। त्यानंतर साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं, जेणेकरून आपले मसाले वगैरे तळले जाणार नाही, कारण आपल्याला यामध्ये आता भाताची लेयर करायची आहे आणि आपल्याला लेयर करता करता थोडासा वेळ लागेल, त्यामुळं आपले मसाले तळाला लागू नये किंवा मग करपू नये म्हणून। आता तसं तर आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे, पण या जे आपण कांदा मसाले वगैरे घातलेले आहेत त्यावर पण थोडंसं मीठ घालूया, खूप जास्त नाही, थोडेसे पुदिन्याचे पानं, साधारण अर्धा चमचा कस्तुरी मेथी आणि तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीचा 80% तांदूळ जो आहे शिजवून घेतला। गॅस बंद करूया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली, पुदिना नक्की घाला, पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हे पहा छान अशी ही आपली खालची ग्रेव्ही जी आहे तयार झाली। त्यानंतर तांदूळ घ्यायचा, तांदूळ छान अशी यावर जी आहे लेअर करून घ्यायची अशा पद्धतीने। आता तुम्ही म्हणाल की तांदूळ तर फार ओलसर दिसते, पण यामध्ये आपल्याला साधारण 10 ते 15 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे, त्यामुळं ठेवतानाच थोडासा तांदूळ जो आहे ओलसर ठेवायचा आणि 80% तांदूळ शिजवायचा। तर हे बघा अशी जी आहे सगळीकडे व्यवस्थित तांदूळ पसरवून घ्यायचे आणि याची जी आहे व्यवस्थित एक लेअर करायची। आता जितके तांदूळ असतील तितके लेअर करायचे, थोडे थोडे तांदूळ टाकून, खूप जास्त जाड लेअर नाही करायची, थोडीशी पातळ करायची। त्यावर थोडेसे पुदिन्याचे पानं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर अगदी चिमूटभर अशी, त्यानंतर जे आपण मनुके तळलेले होते ना किसमिस, ती सुद्धा घालूया वरून, छान अशी मध्येच अशी तिखट आणि गोड चव येते ना, तो खूप छान लागते। त्यानंतर इकडे मी अर्धा तास अगोदर गरम दुधामध्ये केसर घालून, केसर भिजवत ठेवलेलं होतं तर ते सुद्धा घातलं। नको असेल तुम्हाला तर इथे बिर्याणी कलर सुद्धा मिळतो, तर तो घातला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर अशा पद्धतीने परत दुसरी सुद्धा लेअर लावून घेऊया। तर याच पद्धतीची दुसरी सुद्धा लेअर जी आहे लावून घेतली अशा पद्धतीने आणि त्यानंतर यावर परत थोडेसे पुदिन्याचे पानं, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर थोडेसे मनुके जे आपण तळलेले आहे आणि शिल्लक राहिलेलं केसर दूध। तर अशा पद्धतीने ही सुद्धा लेअर जी आहे बनवून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम जी आहे एकदम मीडियम म्हणजे लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवर साधारण एक 10 ते 12 मिनटं जे आहे हे तांदूळ आपल्याला वाफवून घ्यायचे। आता तसे तर 80% शिजलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यातला ओलसरपणा, त्यानंतर त्याचा मोकळेपणा तयार झाला पाहिजे यासाठी। आणि 15 मिनटानंतर झाकण काढलं मी, साधारण 12 ते 15 मिनटानंतर, आणि हे जे झाकणाला घाम आलेला असतो किंवा पाणी आलेलं असतं ना, ते अजिबात तांदूळामध्ये न पडू देता आल्हाद असं हलक्या हाताने जो आहे झाकण काढून घ्यायचा। अशा पद्धतीचा एक चमचा घ्यायचा मोठा आणि खालून मस्त असे हे तांदूळ जे आहे उचलायचे। पहा काय सुरेख असा रंग आलेला आहे, एक एक दाणा शिजल्यासारखा दिसतोय, मोकळा सुद्धा तितकाच आहे आणि चव सुद्धा तेवढीच भन्नाट झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही काजू बिर्याणी, आजवर तुम्हाला ही रेसिपी कोणी सांगितली नसेल, पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यावर थोडेसे पुदिन्याचे पान गार्निशिंग करूया आणि अशा पद्धतीने आपली ही काजू बिर्याणी जी आहे तयार झाली। आणि हे बघा छान असा मोकळा मोकळा दाणा झाला आहे। हवं तर तुम्ही थोडंसं याला मिक्ससुद्धा करून ठेवू शकता किंवा मग अशीच लेअर जरी वाढली ना तरीसुद्धा खूप अप्रतिम दिसते, चवसुद्धा अप्रतिम लागते। कधीही खाल्ली नसेल तुम्ही आजवर तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। बनवायला सोपी, रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा हा बेत तयार होतो। कोणी पाहुणे मंडळी येणार असतील तरीसुद्धा छान पद्धतीने हा बेत तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।